आपण आता पहिल्यापासून जाऊया. 2 ट्रॉली जवळपास ह्या एकरी साधारणतः आपण शेणखत टाकलात. शेणखत टाकल्यानंतर 15 ऑगस्टला तुम्ही हिची रोपं आणलं. रोपं निवडताना काळजी कुठली घ्यायला लागते, कंपनी कुठली निवडावी लागते? कारण काय, बऱ्याच मार्केटमध्ये कंपनी आहेत, रोपं निवडताना त्याचं हार्डनिंग असेल किंवा इतर गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे, तुम्ही सांगा. रोपाचं सर असंच आम्ही इथून मागे बी खूप रोपं लावली, पण एवढं आम्हाला हे जे रोप आहे कॅलेस बायोटेकचं, हे आम्हाला थोडं व्हायरस मुक्त वाटलं. थोडं व्हायरस मुक्त. आणि ज्यावेळेस हे खूप कमी दिवसात फास्ट चालणारी व्हरायटी म्हणावं लागेल सर. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी पहा, आपण शुद्ध हे निवडलं रोप, त्याचा आपण हे पाहू शकता. आम्ही याच्या इथून मागे बी ज्या कंपन्या निवडल्या तेवढा आम्हाला रिझल्ट वाटला नाही सर. पण कॅलेस बायोटेकची मी असेच 1-2 प्लॉट पाहिली होती, मला खूप छान रोप वाटलं. मग त्यांच्या पाहिल्याच्या नंतर मी ही बुकिंग केली. तर आता मी हीच बुकिंग टाकणार आहे सर ऑगस्ट मध्ये, परत टाकणार आहे, कारण की मला याचा उत्तम रिझल्ट वाटलाय म्हणून.